श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज चोळाप्पाचे घरी. अहमद रिसालदारांच्या लक्षात आले की महाराज 3 दिवस उपाशी आहेत. तो त्यांना बुधवार पेठेतल्या चोळाप्पाच्या घरी घेऊन गेला. त्याला पाहून स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. स्वामी त्याला म्हणाले, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तो आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सरप. आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? ते शब्द कानावर पडताच चोळाप्पाला पूर्वस्मरण झाले. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. चोळाप्पाने पत्नी येसूबाईला स्वयंपाक करायला सांगितला. त्याने श्री स्वामींना भरपूर खाऊ घातले. त्यानंतर श्री स्वामी चोळाप्पाकडे राहू लागले. त्यामुळे त्याला फार धन्यता वाटत होती. त्याची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई ह्या सोवळे-ओवळे पाळणाऱ्या होत्या. त्या थोडी धुसफूस करायच्या. चोळाप्पा हा स्वामीनिष्ठ होता. त्याची स्वामीवर निस्सीम भक्ती होती. स्वामीने अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोळाप्पाला त्याबद्दल काहीही वाटत नसे. चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती साधारण होती. त्याला घरातील भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली, पण स्वामी महाराजांच्या सेवेत त्याने खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सोबत असायचा. असेच एके दिवशी येसूबाई आणि राधाबाई यांना स्वस्थ बसलेल्या पाहून श्री स्वामी म्हणाले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. तेव्हा येसूबाई म्हणाली, महाराज, घरात जळण नाही, काही सामुग्री नाही, मग स्वयंपाक कसाचा करू? तेव्हा स्वामी म्हणाले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नांनी भरलेली पात्रे घेऊन ये. ते ऐकून येसूबाई व राधाबाई थक्कच झाल्या. सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरून गेली होती. ते पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे डोळे पाणवले. त्यांनी श्री स्वामींना प्रेमाने खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोट संस्थानचे मालोजीराव तेथे राज्य करत होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यांनी स्वामींची हकीकत त्यांना सांगितली. स्वामींचा मुक्काम चोळाप्पाच्या घरी आहे. तेथे दर्शनाला लोकांची रीघ असते. चोळाप्पाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. समर्थांच्या वास्तव्याला निमित्ताने काही मदत करता आली तर पाहावे. हे ऐकून राजांनी सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. सर्व लोकांना खात्री झाली की श्री स्वामी हे दत्तावतार आहेत. लोक गाणगापूरला न जाता अक्कलकोटला येऊ लागले. चोळाप्पा तर सावलीसारखा स्वामींच्या सोबत असायचा. त्यामुळे एकदा स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेतले आणि हिंडावयास बाहेर पडले. बरेच अंतर चालून गेल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी आले. तेव्हा तेथे जमिनीवर सर्व दूर काटे पसरले होते. तेव्हा स्वामी म्हणाले, आता आपल्याला यावरूनच पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वच जण मनातून भयभीत झाले, पण कोणाच्याही मुखातून शब्द बाहेर आला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत झाली नाही. एकटा चोळाप्पा त्यांच्यासोबत चालत गेला. दोघेही अनवाणी काट्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काट्याचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना चोळाप्पाच्या भक्तीची खात्री झाली व त्याची निर्भयता पाहून सर्वांना चोळाप्पाची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्याची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्ध्यानी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले.